उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की शरीरासोबतच आपल्या त्वचेवरती सुद्धा त्याचा थेट परिणाम होतो. सततचा घाम असेल, वाढती उष्णता असेल, हवामानामधील आर्द्रता आणि चेहऱ्यावरती साचणारी धूळ, त्याचबरोबर प्रदूषण यामुळे त्वचा तेलकट होते, चिकट वाटते आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे चेहऱ्यावरील ओपन पोर्स म्हणजेच छिद्र बंद होतात. या बंद छिद्रांमध्ये घाण साचून पिंपल्स, ब्लॅक हेड्स, डलनेस, टॅनिंग, त्याचबरोबर चेहऱ्यावरती काळसर असा थर जमा होतो. यासाठी तुम्ही बाजारातील केमिकलयुक्त फेस वॉश, स्क्रब, मास्क हे उपाय तुम्ही करून पाहिलेले असतील, पण हे तात्पुरते उपाय आहेत. अनेकदा याचे दुष्परिणाम सुद्धा होतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत 5 असे प्रभावी घरगुती फेस पॅक जे अगदी घरात तयार करता येतात. हे 100% नैसर्गिक आहेत, कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत आणि विशेष म्हणजे ते उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या तेलकट त्वचेची समस्या यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. चला तर मग बघूया एक एक करून हे उपाय. सर्वप्रथम पाहूया बेसन आणि गुलाब पाण्याचा डिटॅन फेस पॅक. 2 चमचे बेसन, ज्याला आपण हरभऱ्याचं पीठ असं सुद्धा म्हणतो, त्यामध्ये 2 ते 3 चमचे गुलाब पाणी मिसळा. 1 चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण एकजीव करून चेहऱ्यावरती लावा. 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. बेसन हे त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेतं. लिंबाचा रस त्वचेला डिटॅन करतो आणि गुलाब पाणी थंडावा देऊन त्वचेला फ्रेश ठेवतो. हा फेस पॅक आठवड्यातून 2 वेळा केल्यास त्वचा उजळ, स्वच्छ आणि मुरूम रहित राहते. दुसरा उपाय आहे मुलतानी माती आणि चंदनाचा थंडावा देणारा पॅक. 1 चमचा मुलतानी माती आणि अर्धा चमचा चंदन पावडर हे दोन्ही एका बाउलमध्ये घ्या. त्यामध्ये गुलाब पाणी घालून मऊसूत अशी पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटांनी धुवा. मुलतानी माती त्वचेमधील अतिरिक्त तेल काढते, बंद झालेली छिद्र उघडते आणि थंडावा देते, तर चंदन त्वचेला सौम्यता आणि गडदपणा दूर करण्याची शक्ती देते. या पॅकमुळे मुरुम असतील, रॅश आली असेल आणि त्वचेचा रापलेपणा असेल तो कमी होतो. तिसरा उपाय आहे टोमॅटो आणि लिंबाचा ब्राईटनिंग पॅक. 1 टोमॅटो घ्या, त्याचा रस काढा आणि त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. या रसामध्ये कापूस बुडवून तो चेहऱ्यावरती हळूवारपणे फिरवा. हे मिश्रण चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं राहू द्या आणि नंतर ते धुवून टाका. टोमॅटोमधील लायकोपीन हा घटक त्वचेतील नैसर्गिक उजळपणा देतो, टॅनिंग कमी करतो आणि लिंबाचा रस मृत पेशी दूर करून त्वचेला स्वच्छ बनवतो. हिवाळ्यानंतर साचलेली घाण, डलनेस आणि काळसरपणा दूर करण्यासाठी हा फेस पॅक फार उपयोगी आहे. चौथा उपाय आहे कोरफड आणि मधाचा मॉइश्चरायझिंग आणि थंडावा देणारा पॅक. 1 चमचा ताजी कोरफड म्हणजेच ॲलोवेरा आणि 1 चमचा शुद्ध असं मध घेऊन दोन्ही एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावरती लावा. 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. कोरफड त्वचेला थंडावा देते, लालसरपणा कमी करते, त्वचेला आराम देते, तर मध त्वचेचा मॉइश्चरायझर टिकवतो, बॅक्टेरिया नष्ट करून मुरुम होण्याची शक्यता कमी करतो. उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे होणाऱ्या इरिटेशनसाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 5वा आणि शेवटचा उपाय आहे दही आणि ओट्सचा फेस पॅक. 2 चमचे थंडगार दही आणि 1 चमचा ओट्स पावडर घेऊन ती मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी हळूहळू चोळून चेहरा धुवा. दही त्वचेला उजळपणा देते, तर ओट्स एक सौम्य स्क्रब म्हणून काम करतं. त्यामुळे मृत पेशी निघून जातात आणि त्वचेला स्वच्छ आणि मुलायम लुक मिळतो. हा फेस पॅक नियमित वापरल्यास पिंपल्स कमी होतात आणि त्वचा अधिक आरोग्यदायक बनते. तर मंडळी, हे 5 घरगुती फेस पॅक नियमितपणे वापरले तर उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा तुमची त्वचा फ्रेश, क्लीन, नॉन ऑइली, पिंपल्स फ्री आणि उजळ राहील. बाजारातील महागडी प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी नैसर्गिक उपाय याचा अवलंब करा आणि तुमच्या त्वचेला हानी न पोहोचवता ती नैसर्गिक पद्धतीने सुंदर ठेवा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि अशाच नैसर्गिक उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.